कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मोठी बातमी समोर येते। टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनल मध्ये पोहोचलेली आनंदाची बातमी। सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलियावर 4 विकेटने भारताने मात केलेली आहे। 84 धावा करणारा विराट कोहली विजयाचा हिरो ठरलेला आहे। मोठी बातमी समोर आलेली आहे। आनंदाची बातमी आहे, एक दिवसीय वर्ल्ड कप पराभवाचा बदला घेण्यात आलेला आहे आणि टीम इंडिया आता अंतिम फेरीमध्ये पोहोचलेली आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी राजू आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राजू, काय अधिकची माहिती आहे? तेजल, टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफी मधला हा सलग 4था विजय ठरलाय आणि महत्त्वाचं म्हणजे या विजयाबरोबर टीम इंडियाने चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनल मध्ये धडक मारली आहे। टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेटने विजय मिळवलाय। महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तेजल 2023च्या एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा अंतिम फेरीत पराभव केला होता। या पराभवाचा व्याजासकट बदला घेतलाय टीम इंडियानं। टीम इंडियाच बॉलिंग आणि बॅटिंग दोन्हीमध्ये ऑस्ट्रेलियावर भारी पडली। आधी टीम इंडियाच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा केवळ 264 धावांमध्ये रोखलं। मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या। त्यानंतर फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पिसं काढली। आजच्या विजयाचा हिरो ठरला तो विराट कोहली। विराट कोहलीने 84 धावा करत टीम इंडियाला विजयाच्या मार्गावर आणून ठेवलं। त्यानंतर हार्दिक पांड्या आणि के.एल. राहुल यांनी फटकेबाजी करत विजयावरती शिक्कामोर्तब केलं। तेजल जी, धन्यवाद राजू आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर टीम इंडियानं फायनल मध्ये आता धडक मारलेली आणि ऑस्ट्रेलियावर 5 विकेटने मात करत फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे। आनंदाची बातमी आहे क्रिकेट प्रेमींसाठी आणि भारतासाठी। सेमीफायनल मध्ये मोठा विजय भारताने मिळवलेला आहे आणि 84 धावा करणारा विराट हा विजयाचा शिल्पकार ठरलाय।